नमस्कार, पीसीए न्यूज के आज के एपिसोड में आप सभी दर्शकों का हार्दिक स्वागत है। उल्लासनगर में वंचित बहुजन अगाड़ी की ओर से प्रेसिडेंट उज्जवल महाले और रोशन पगारे जी के तरफ से एक निवेदन डाला गया, जिसमें उन्होंने बताया कि बिहार में उनके साथ में क्या घटित हुआ है और महाराष्ट्र में क्या हो रहा है। आइए रोशन पगारे जी क्या कहते हैं इस बारे में उन्हीं से जानते हैं और समझते हैं कि क्या कहते हैं वो और क्यों डाला है निवेदन। कार्याला दिला, पण ह्या निवेदनाचं होतं काय? आज आम्ही एवढा सर्व काम धंदे सर्व सोडून आज आमचा किमती समय इथे आम्ही शासनाला फक्त आम्ही दिले पत्र त्याचं पोस्ट झालं आणि हे पोस्टिंग झालं असातला भाग नाही. खरंच आमची आस्थाची भावना आहे. दुसरे आंदोलन ठीक आहे, आम्ही दुर्लक्ष करू, पण हे आंदोलन दुर्लक्ष करण्यासारखं नाही. हे आंदोलन अतिशय आमच्या भावना आहेत, जिव्हाळ्याच्या आहेत आणि ह्या आंदोलनाचं आम्हाला शासनाकडून पुन्हा तो काय निर्णय घेतले, काय कारवाई झाली याची आम्ही पुन्हा एवढ्या 5-10 दिवसात आम्ही तुम्हाला विचारणा करण्याला निवेदन तुमचं शासन स्तरावर पोहोचवणं आमचं काम असतं. निवेदन हे पोहोचवण्यासाठी वर जातो तर आम्हाला शासनाकडे आमचं पत्रच पोहोचत नाही. आमच्या अध्यक्षांचं म्हणणं असतं. आणि सर कसं आहे ना, वारंवार पत्र जे निवेदन जे असतं त्याला ते शासन स्तरावर जातं. वारंवार आमचं पत्र पत्र म्हणूनच नका. आम्ही आंदोलनकारी लोक नाहोत, आम्ही फक्त शांतताप्रेमी लोक आहोत. जरी असं जरी तिथं जास्त जरी अत्याचार बघायला आला तर मग आम्हाला भीमा कोरेगाव सारखी कारवाई करावंच लागेल. ठीक आहे. आज भारतीय बौद्ध महासभा द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया उल्हासनगर तालुक्याचे अध्यक्ष रोशनजी पगारे, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष पश्चिमचे उज्ज्वलजी महाले व त्यांची संपूर्ण टीम आज जो महाराष्ट्रामध्ये जो प्रकार महाराष्ट्रामधला जो वर्ग आहे आंबेडकरी विचारांचा, तो संपूर्ण जागृत झालेला आहे. कारण बिहारमध्ये जो महाबोधी आमचं बौद्ध विहार आहे आणि त्या बौद्ध विहाराला मुक्त करण्याचं काम आमचे भंतीगण मागच्या 15 ते 20 दिवसापासून उपोषणाला बसलेले आहेत. त्या उपोषणाला त्या बिहार सरकारने त्यांना उचलून घेऊन त्यांचं उपोषण खारिज करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांना उपोषणाला बसू देण्याचा प्रयत्न करत आहेत की त्यांना उपोषण बसलेली पाहिजे. आणि आजच्या ह्याच्यामध्ये जो तिथं त्या बुद्ध विहारामध्ये जातीवाद ब्राह्मणांनी तिथं त्याच्यावर जो अधिकार दाखवत आहेत काही वर्षापासून, त्याच्याकरता या बौद्ध मंडळींकडून फार वर्षापासून त्याच्यावर आपल्याला हे चालू आहे की त्यांच्यावर आम्ही मात करण्याचा प्रयत्न करतो. की ज्यांना जसं की मुस्लिमांनी आपलं मस्जिद मुस्लिम सांभाळतात, हिंदूंचे मंदिरं सांभाळत असतील, ख्रिश्चनांचे चर्च सांभाळत असतील, तसं बौद्धांना पण आपलं बौद्ध विहार ते सांभाळण्याची या शासनाने बिहार सरकारने देण्यात यावं. आणि बिहार सरकारच्या सोबतच शासनाने पण त्यांना बौद्धांना त्यांची प्रॉपर्टी असेल, त्यांचे विचार असेल, तथागतांचे विचार असेल ते त्यांना बौद्धांना त्यांचे देण्यात यावे, असं या महाराष्ट्रामधली पण जनता आज उफाळून निघालेली आहे. हे आंदोलन हे आता थोडं दिसते, पण हे आंदोलन फार मोठं होणार आहे. महाराष्ट्रातला जर आंबेडकरी विचार हा एक वेळा जर भडकला, एक वेळा त्यांचे विचार जर जागृत झाले तर हे आंदोलन कुठं पोहोचेल? तथागतांच्या विचारांनी आज चाललेलं आहे. तथागतांचे भगवान बुद्धांच्या विचारांनी शांततेच्या मार्गाने चाललेलं आहे. हे जर उफाळलं तर या महाराष्ट्र शासन या बिहार सरकारला तळमळून सांगणार की त्या नितीश सरकारने हे जातीवाद सोडून द्यावं आणि ते महाबोधी बौद्ध विहार हे बुद्धांच्या स्वाधीन करावं. हीच या वंचित बहुजन आघाडी आणि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया म्हणजेच भारतीय बौद्ध महासभेचं आव्हान आहे. आज आम्ही प्रांत कार्यालयामध्ये
सर्वच उल्हासनगरची कमिटी ते बांधकामाला निवेदन देण्याकरता आहे आणि त्यांना आम्ही निवेदन देऊन हे शासनाला आणि केंद्र सरकारला आणि बिहार सरकारला पोहोचणार. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. भारतीय बौद्ध महासभेचा, भारतीय बौद्ध महासभेचा, वंचित बहुजन आघाडीचा, वंचित बहुजन आघाडीचा. भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून आज प्रांत कार्यालय या ठिकाणी आम्ही निवेदन देण्यासाठी आलो आहोत. वंचित बहुजन आघाडी आणि भारतीय बौद्ध महासभा संयुक्त आम्ही निवेदन देण्यासाठी आलो आहोत. जो बिहारमध्ये जो बौद्धगया आहेत त्या ठिकाणी या सरकारने निधी सरकारने जो अतिक्रमण केलेलं आहे त्यासाठी आम्ही हे निवेदन देण्यासाठी आलो आहोत. आणि जे बुद्धगया आहेत ते एक ब्राह्मणाच्या हातामध्ये आहेत आणि ते आम्हाला जे बौद्धिस्ट आहेत त्या लोकांच्या हातामध्ये आम्हाला ते करायचं आहे.